नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. राज्यासह देशभरात मान्सूनने थैमान घातले असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा महाविद्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली. तसेच नाशिकमधील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिर पुढील आदेशापर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. नाशिक जिल्ह्यातील 5 तालुक्यांसाठी भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून काही भागात ढगफुटी सुद्धा परिस्थिती निर्माण झाल्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेली सुमारे 300 मिमी पर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरसह नाशिकमधील सप्तशृंगी माता मंदिर ही भाविकांसाठी बंद ठेवले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहने नाशिक आणि इगतपुरी येथेच थांबवून परत पाठवण्यात येत आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारीचे उपाय तातडीने राबवण्याचे निर्देश दिले. तसेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन रात्रीच नाशिकमध्ये पोहोचले आणि दरम्यान मुसळधार पावसामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर महामार्गावरील वाहतुकीवर प्रभावित झाली असून एका बाजूची लेन बंद करण्यात आली आहे तर दुसऱ्या लेनवरून संगतीने वाहतूक सुरू आहे. दरम्यान मुंबईसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला. शहरात सकाळपासून अधूनमधून पाऊस सुरू असून 60 ते 70 किलोमीटर वेगाने वाऱ्यांची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व शाळा महाविद्यालये तसेच सरकारी आणि निमस्करी कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिले असून खासगी संस्थांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली. तर पाहत राहा डीसी न्यूज मराठी. थांबूया इथेच.